अनघाच्या बाबतीत असं आहे की ती माझी गाववाली आहे, रोहा कोकण, त्यामुळे बऱ्याच गोष्टी आमच्या त्या सिमिलरली जुळतात. अनु खरंच खूप गोड आहे आणि तिच्यापेक्षा बेटर मोहिनी कोणीच करू शकत नाही, कारण ती खूप छान, ती मोहिनी एकदम तिने कुठल्याच अँगलनी तिच्या वागण्या, नुसतीच वयानी मोठी हो, आहे मी ही, फक्त बुद्धीला वयाने- तिच्यापेक्षा लहान आहे. हो सिरियल मध्ये. नमस्कार, मी सीमा कांबळे टेलीचक्कर रिजनल मधून आणि आज आपल्या सोबत आहे मोहिनी या मालिकेतील सर्व ऍक्टर. मुळामध्ये मोहिनी यांच्या आई, त्यांची मोठी ताई आणि त्यांच्या आत्या. तर त्यांच्यासोबत आपण मालिकेच्या ट्रॅक बद्दल आणि त्यांच्यासोबत थोड्याशा गप्पाटप्पा मारूया. तर नमस्कार. सर्वप्रथम तुम्हाला की 10 वर्षानंतर तुम्ही मराठी इंडस्ट्रीमध्ये कमबॅक केलंय, त्याबद्दल तुम्ही काय सांगणार की तुम्ही पुन्हा तुमच्या घरामध्ये आलात? ही भावना खूप छान आहे आणि खूप छान वेलकम होते. पण ह्याचं प्रेशर पण येतं सारखं सगळ्यांनी म्हणून 10 वर्षांनी कमबॅक म्हणजे जबाबदारी पण वाढते आपली ॲज अन ॲक्टर म्हणून पण आणि सोनाली म्हणून पण, की अपेक्षा वाढतात स्वतःकडून, की इतक्या वर्षांनी मी आता मराठीमध्ये प्रोजेक्ट करते तर मला आता मी छान काम केलं पाहिजे, हे एक बर्डन मला स्वतःवर आल्यासारखं वाटतं. आणि थोडंसं घ्यायला पाहिजे हे मला पटतं, की म्हणजे आपल्या कामामध्ये आपण ते आणू शकतो, सुधार आणू शकतो. पण प्रेशर नक्की येतं या गोष्टीचं. पण छान वाटतंय मला, की मला जे प्रेम मिळते शालिनीला, खूप मला ओव्हरवेल्मिंग असं खूप छान वाटतंय मला. एक मोठी बहीण आपल्या लहान बहिणीला नेहमी समजून घेते, पण ह्याच्यामध्ये उलट आहे हो, की मी एक तेच लहान म्हणणार आहे बहीण की मोठ्या मोठी- बहिणीला समजून मला घेते. अजिबात असं वाटत नाही की मी मोहिनीची मोठी बहीण आहे. कुठल्याच अँगलनी तिच्या वागण्या, नुसतीच वयानी मोठी हो, आहे मी ही, फक्त बुद्धीला वयाने- तिच्यापेक्षा लहान आहे. हो सिरियल मध्ये. खऱ्या आयुष्यात खऱ्या नाही आयुष्यात तशी. नाही, खऱ्या आयुष्यात मी आणि अनु आम्ही बऱ्यापैकी खूप सिमिलर विचार करतो आणि आम्ही तशाच डॅशिंग धतिंग मुली आहोत, मस्ती करतो आम्ही. पण त्याच्यात तिला खूप ती समजूतदार असते वगैरे, अशा परिस्थितीमध्ये ती सांभाळून घेते अख्ख्या फॅमिलीला. सो खूप मजा येते असे सीन्स करायला, कारण त्याच्यात मला जितकं अल्लड वागता येईल तितकं माझी खूप मज्जा असते. पण बाकीच्या माझ्या सगळ्या को ॲक्टर्सना खूप त्याच्यात त्रास असतो आणि ते रडतायत आणि ते ओरडतायत आणि माझं आपलं माझं बल्ले बल्ले सुरू आहे आणि माझ्या आईला खूप त्रास देते यार मला. मी याचं ना, मला रोज गिल्ट येतं, अरे यार मी किती त्रास देते आईला. कार्तिकी म्हणून गिल्ट नाहीये, पण स्नेहलता म्हणून मला खूप वाईट वाटतं की कार्तिकी असं वागते. अरे नाही, म्हणजे मी माझ्या आईला असं त्रास नाही दिलाय, पेट केली करना पडताय. पण नाही, मला सोनालीचं एवढं कन्व्हिक्शन आणि त्या जे जसं करतात सीन मध्ये, त्यांना त्रास होतोय, त्या रडतायत किंवा, आणि मला असं वाटतं की अरे यार त्रास होतोय, आणि त्या खूप छान करतात आणि कन्व्हिक्शन खूप जबरदस्त आहे त्यांचं. तेच मला पिंकी रियालिटी चेक देण्यासाठी नेहमीच गौरीताई म्हणून पण ती मला बऱ्याच रियालिटी चेक एकच आहे. रियालिटी चेक मला देत असते गौरीताई. आणि पिंकी म्हणून पण ती कार्तिकीला खूप खडे बोल ती आहे, ठसन थोडी आमची चालू असते. सो एकंदरीत कार्तिकी ॲज अ कॅरेक्टर असं आहे की ती स्वतःच्या विश्वात असते आणि स्वतःचं तिचा स्क्रीन प्ले ती लिहिते. सगळे कॅरेक्टर्स तिला सांभाळून घेतात, असं ते कॅरेक्टर आहे. सो सगळ्यांना त्याचं क्रेडिट जातं. ती एकटी ती काही नाही करू शकत. तिला रिॲक्शन्स लागतात, तिला सगळ्यांचा सपोर्ट लागतो, आणि तो मला खूप कमाल 1000% चारो उंगली घी में असं मला मिळतं सगळ्या को ॲक्टर्सकडून. शांतनू सर, सोनाली मॅम, अनघा, गौरीताई, आणि अजून तरी समीरसोबत सीन झाले नाही आहेत. पण कालच मी श्वेता मॅम सोबत पण एक सीन केला. आता ते छोटंसं हे स्पॉइलर आहे, बट इट वॉज व्हेरी लवली टू वर्क विथ. सगळेच को ॲक्टर्स खूप कमाल आहेत. मी खूप बोलते का गौरीताई? तू तर मोहिनीचा आणि तुमचा खूप बॉन्ड आहे, आत्याचा आणि आपल्या भाचीसोबत बॉन्ड असतोच, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आत्याचा भाचीचा बॉन्ड असतो ही खरी गोष्ट आहे. माझाही माझ्या आत्यासोबत खूप चांगला बॉन्ड आहे. आणि मुळात हे पिंकी हे पात्र असं आहे ना, की सर्वसमावेशक माणसं असतात ना, तर त्या पद्धतीचं पात्र आहे. आणि तिने बाय चॉईस एक फॅमिली बनवली आहे, आणि त्यातलं शेंडेफळ म्हणजे ती मोहिनी आहे. आणि जी स्वप्न ती स्वतः पूर्ण करू शकली नाही तिच्या आयुष्यात, की तिला हिरोईन व्हायचं होतं, पण ती अजूनही ज्युनियर आर्टिस्टच राहिलेली आहे. तर ते स्वप्न म्हणजे अनेकदा आपलं असं मामा, काका, आत्या अनेकदा आपली स्वप्न आपल्या मुलांमध्ये, भाच्यांमध्ये बघतात, किंवा ती क्वालिटी सिमिलर असेल तर ते, जसं माझी सख्खी भाची माझ्यासारखी असं अख्खं गाव म्हणतं की ही म्हणजे मावसाबाई म्हणतात तिला, कारण सगळं केसांपासून बोलणं, दिसणं, हसणं सगळं माझ्यासारखं. त्यामुळे तिला विचारते ते ऍक्टिंग करणार का पुढे जाऊन. तर तसंच कुठेतरी मी रिलेट करते मोहिनीला, की हिला करत होते, पण हिची वागणूक बघून मी तो सोडून दिलाय विषय, म्हणजे कार्तिकीचा.
तर म्हणून ते बॉन्डिंग तुम्हाला दिसतंय, कारण जेव्हा स्वतः काहीतरी बनायचं असतं आणि ती स्वप्न आपण दुसऱ्यांमध्ये पाहतो, तर मला वाटतं ते कन्व्हिक्शन खूप छान पद्धतीने मांडता येतं आणि कुठेतरी तो बॉन्ड पिंकी आत्या आणि मोहिनीचा आहे, आत्तूचा आणि मोहिनीचा आहे, म्हणून कदाचित ते बॉन्डिंग छान दिसतंय. तर आता मालिकेच्या ट्रॅकमध्ये मोहिनीच्या समोर तिचे बाबा येणार आहेत, तर त्याबद्दल काय सांगणार? की आईला जेव्हा कळेल की ज्या भूतकाळापासून मी माझ्या मुलींना लपवलं तोच भूतकाळ आता त्यांच्या समोर येणार आहे, तर त्याबद्दल आई तुम्ही काय सांगणार? मी सांगते आणि मग पुढे हो, सांगतो. हो, मी एक हो. सांगते की प्रतापरावांच्या काळ्या गुलाबात दडलेला आहे प्रतापरावांच्या काळ्या गुलाबात दडलेला आहे मोहिनीचा भूतकाळ. आता पुढे तू सांगू शकतेस. तोच भूतकाळ आता सगळ्यांना बघायला मिळणार आहे काही दिवसात. पण हा, ती आता अमरापूरला गेली होती त्यावेळेला प्रतापराव आले समोर तिच्या, पण अजूनही त्यांना माहिती नाही आहे ना की ती शालिनीची मुलगी आहे, त्यामुळे आत्ता तशी ती सेफ आहे. पण हां, आता ते एकत्र जेव्हा समोर येतील आणि जेव्हा त्यांना कळेल की ही त्यांचीच मुलगी आहे, धमाल आहे. की आणि जिला मारून टाकायचं होतं त्यांना मुलगी आहे म्हणून, तीच एवढी मोठी झालेली मुलगी डोळ्यासमोर आहे, दोन्ही मुली रादर त्यांच्या डोळ्यासमोर, तर हे खूप बघण्यासारखं होणार आहे आणि आम्हालाही उत्सुकता आहे की ते खरं तर कशा काय होणार आहे? पद्धतीनं हँडल करतील. डेफिनेटली ट्रॅक परफॉर्म करायला मज्जा येणार आहे, रोज मज्जा येते आम्ही. हो, प्रतापरावांचं कॅरेक्टर पण छान आहे, ते छान, प्रश्नच नाही, एक्सपिरियन्स आहे छान. हो. त्यामुळे एकूण धमाल येणार आहे असं वाटतंय. तुम्ही काय सांगणार याबद्दल? मला तर तो भूतकाळ तिला भविष्यकाळ म्हणून जगायचा आहे. त्यामुळे मला तिच्या वेगळ्या मला track एवढे वर आहे. स्पॉइलर देतात मी नाही. तुम्ही प्लीज कॅरेक्टर म्हणजे कार्तिकीचं कॅरेक्टर बघा कसं रिॲक्ट करतं. ॲक्च्युली मोहिनी आणि कार्तिकी या दोघी खूप डिफरंट आहेत. त्यांची परवरिश एकाच व्यक्तीने केली असेल, त्यांचं बालपण जरी एकाच घरात गेलं असेल, एकाच आईने वाढवलं असेल, तरी खूप डिफरन्स आहे. आणि तो कसा आहे, काय आहे, ते त्याच्यावरून काय होणार आहे. कार्तिकीला काय वाटतं हे सगळं कळल्यावर की प्रतापरावांची ती मुलगी आहे, एवढं ऐश्वर्य सगळं सोडून ती इथे राहते, तर तिचं काय टेक आहे त्यावर ते तुम्हाला मालिकेत बघायला मिळेल. स्नेहलता म्हणून मला खूप खूप क्युरिओसिटी होती आणि कार्तिकी म्हणून जेव्हा ते परफॉर्म मी केलं तेव्हा खूप मज्जा आली आणि खूप मला वाटतं माझ्या लाईफमधला हा पहिला प्रोजेक्ट आहे जो एवढा मी त्याच्यात एवढी एक्साइटमेंट मला होती. बाकी सगळ्या सिरियल्समध्ये निगेटिव्ह नाही बोलणार आहे काही, मी सांगते की तिथे आपल्याला माहित असतं काय होणार आहे. इथे मला अजिबात कल्पना नव्हती, त्यामुळे बऱ्याच आणि रोज काहीतरी नवीन घडतंय, रोज आम्हालाही नवीन स्क्रीन प्ले बघायला मिळतोय आणि परफॉर्म करायला. तर हा इंटरेस्टिंग आहे. आम्हाला स्वतःलाच इतकी मज्जा येते ना की मग आम्हाला कळतं की अरे ऑडियन्सला किती कमाल मज्जा येत असेल, कारण आपण सगळ्या सिरियल्समध्ये बऱ्यापैकी सिमिलर गोष्टी होतात, आपण ते कुठेतरी पाहिलेल्या असतात, ते कुठले तरी रिक्रिएट झालेलंच असतं. इथे असं नाही आहे. एव्हरीथिंग इज फ्रेश, एव्हरीथिंग इज वेल रिटन आणि सगळ्या टीमलाच त्याचं खूप जास्त क्रेडिट जातं. आणि अजून एक याचं उत्तर द्यायचं आहे मला की आम्हाला शूटिंग करताना मज्जा येण्याचं कारण, शूटिंगमध्ये शूटिंग हा कॉन्सेप्ट आमच्या सिरियलमध्ये आहे. तर आमच्या सेटवर जे आम्हाला रोज दिसतात त्यांच्यासोबतच आम्हाला सीनमध्ये काम करायचं आहे, सो तिथे पण एक मज्जा येते आणि अजिबात ऑकवर्ड फील नाही होत. सो प्रतापरावांच्या बाबतीतलं मी असं सांगू शकते, जो तू विचारलास की हा भूतकाळ आता मोहिनीच्या समोर येणार आहे. पिंकी आणि शालिनीच्या बाबतीतली गोष्ट मी सांगेन की एक स्त्रीचं दुःख ओळखू शकते आपण, असं जे म्हणतो की गेली 20-22 वर्ष प्रतापरावांच्या नावाने तिला जे कापरं भरतं ते पिंकी अनुभवतीये. आणि आता तिला जी इन्सिक्युरिटी तयार झाली की माझी मुलगी जर प्रतापरावांच्या समोर आली तर काय, पिंकीने कितीही धीर दिला तरी पिंकीला सुद्धा त्या गोष्टीची भीती आहेच. त्यामुळे जसजसा हा ट्रॅक जवळ येतोय आणि जसजसं हे कळतंय की कुठेतरी जाऊन प्रतापरावांना कधी ना कधी कळेल ह्या दोन त्यांच्या मुली आहेत, तेव्हा पुढे काय वाढून ठेवलंय हे जेवढं प्रेक्षकांसाठी इंटरेस्टिंग आहे ना तेवढं आमच्यासाठी सुद्धा आहे. कारण याचं सगळ्यात महत्वाचं कारण कमाल ऍक्टर्स सगळेच, उत्तम लिहून येणारे सीन जे फार क्वचित येतात. म्हणजे डिरेक्टर सुद्धा जेव्हा मोहात पडतो सीनच्या, कारण अनेकदा ते चुका काढतात किंवा ते बदलतात गोष्टी की अरे हे नाही जाणार लॉजिकली, ते नाही जाणार, पण ते जेव्हा म्हणतात की सुंदर लिहिलंय रे, तर तेव्हा त्या सीनची जी डेप्थ वाढते. तर ते सगळं आम्ही जर इथे सेटवर एन्जॉय करतो आणि आम्हाला पुढचा स्क्रीन प्ले आला की झपझप वाचून काढतो आम्ही की काय घडणार आहे, त्याच्यावर आम्ही डिस्कशन्स करतो की अरे ते बघितलं, ते कसलं लिहिलंय. हे सगळं प्रतापरावांच्या असण्यामुळे घडतंय मोहिनीच्या शालिनीच्या आयुष्यात. ते सगळं प्रतापराव समोर आल्यानंतर काय घडेल हा इंटरेस्टिंग मुद्दा असणारच आहे, पण अर्थात त्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. व्हेरी इंटरेस्टिंग. कारण मोहिनीची ते त्यांच्या पहिल्या सिरियल आहेत ह्या, तर तुमच्याकडून त्यांना काही लेसन वगैरे किंवा त्यांच्याकडून काहीतरी नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात. समीरला या जगात कोणी शिकवू शकत नाही. कुठे गेला, बसलाय तिकडे.
त्यामुळे त्याचा तो प्रश्न मिटला. पण तो माझा आधीपासूनचा खूप चांगला मित्र आणि खूप चांगला को ऍक्टर आहे. सो माझं आणि त्याचं चांगलंच बॉन्डिंग आहे. अनघाच्या बाबतीत असं आहे की ती माझी गाववाली आहे, रोहा, कोकण. त्यामुळे बऱ्याच गोष्टी आमच्या त्या सिमिलरली जुळतात. अगदी संधीबाबत म्हणजे अभिनयाची संधी किती कमी प्रमाणात तिथे संधी उपलब्ध आहे तिथपासूनच्या गोष्टी बऱ्याचशा जुळतात. आणि खूप हुशार मुलगी आहे, आधी जॉब केलेला आहे बरेच वर्ष आणि तो पण फायनान्शियल अनालिसिस्ट म्हणून. सो आय गेस ती एवढी स्मार्ट आहे ना की ती तिच्या गोष्टी खूप छान पद्धतीने हँडल करते. सगळ्यात चांगला गुण, कुणीही काही सांगितलं तरी ती ऐकते. अजिबात म्हणजे त्या बाबतीत ऍटिट्यूड नाही किंवा कुठली गोष्ट नाही. आणि ती समजून घेते की अरे हे एक्सपिरियन्स्ड आहेत आणि आपली पहिली सिरियल आहे, तर कुणीही काही सांगितलं तर ती अप्लाय करते, ती ऐकते. हा सगळ्यात माझ्या मते मोठा गुण असावा माणसामध्ये. वासुदेव सर बघताय, हो. हे काय बोलते. त्यामुळे दोघांच्याही बाबतीत काही नो वरीज, छानच आहे. तुझा एक्सपिरियन्स? अनघा आणि मी एकदम मला अजिबात असं कधी वाटत नाही की मी अनघाला पहिल्यांदा भेटते. अनघा आणि माझ्यात वयात पण जास्त 1-2 वर्षाचाच अंतर आहे, त्यामुळे बऱ्यापैकी तिला न बोलताच कळतं. आणि तिला काही वाटलं, तिला थोडंसं पण लो फील होत आहे, तब्येत बरी नसेल, तर मला एकदम व्हॉलंटरी येऊन सांगते. आणि म्हणजे ती खूप एक्सायटेड असते मला भेटायला, पण मी पण तिला भेटायला एक्सायटेड असते. आणि अनु खरंच खूप गोड आहे आणि तिच्यापेक्षा बेटर मोहिनी कुणीच करू शकत नाही, कारण ती खूप छान, ती मोहिनी एकदम तिने काय मुरली आहे ती त्यात. सो आणि समीर बद्दल तर काय बोलूया, समीर तो आरके द सुपरस्टार. समीरचं काम सगळ्यांनीच पाहिलंय, मला खूप आवडतं त्याचं काम. आणि मी खूप एक्सायटेड होते जेव्हा मला कळलं की समीर इज गोइंग टू बी द आरके, आणि मी आरकेच्या प्रेमात असते. सो मला असं क्युरिओसिटी होती की कोण करणार आहे. आणि मला खूप आय एम व्हेरी ग्रेटफुल की मी त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करेन. कधी माहित नाही, अजून सीन आला नाही, पण आय एम ग्रेटफुल की तो आरके आहे. सो एकंदरीत दोघे खूपच कमाल आहेत. सो आम्ही खूप ग्रेटफुल आहोत की ते दोघे लीड आहेत. समीर बरोबर मी कधी काम नाही केलं होतं. या शोमध्ये आम्ही एकत्र असू. अजून एकही सीन आम्ही नाही एकत्र केला, पण त्याच्याबद्दल मी ऐकलं. तो ॲक्टर म्हणून तो छान आहेच, प्रश्नच नाही. कारण माझी आई त्याची खूप मोठी फॅन आहे, त्याच्या गाण्यांची. आणि माझ्या मैत्रीण प्रोड्युसर आहे, तिने त्याचं खूप कौतुक केलं आहे. इथे त्याचं म्हणणं आहे की मी पिंकीला हिला गौरीला पैसे दिले होते माझं कौतुक कर म्हणून, त्यामुळे तिनं तिचं काम पूर्णपणे पार पडलेलं आहे. त्यात तिनं खूप कौतुक केलं, त्यामुळे माझ्या मनात ऑलरेडी त्याच्याबद्दल एक छान इम्प्रेशन निर्माण झालेलं आहे. तर आता बघूया, आता म्हणजे एकत्र आम्ही सीन करू त्यावेळेला कसं. आणि दुसरं म्हणजे मोहिनी मला तिच्या त्या इनोसन्समध्ये तो काळ मला दिसतो. कधी कधी मला मी दिसते तिच्यात, की जेव्हा मी मुंबईत आले त्यावेळेला पण अशीच इनोसंट होते. आता झाली आहे जरा बनचुकी, पण त्या काळ तो एक काळ असतो, नवीन असता तुम्ही, त्यावेळेला तो एक इनोसन्स असतो तुमच्यामध्ये. मी तिला एकदा म्हणलं पण की तुझा हा इनोसन्स घालवू नको लवकर. तो जातो, मॅच्युरिटी येत जाते, वय वाढतं, अनुभव येतो तेव्हा, पण तो इनोसन्स ठेव तुझ्यात. तिचं स्माईल खूप इनोसंट आहे. आणि ती गौरी म्हणली तसं ती ऐकते, सांगितलेलं सजेशन्स वेलकम करते. हा चांगला गुण आहे तिच्यातला. आणि शिकेल अजूनही, शिकायला खूप, म्हणजे आपणही या वयातही आपण शिकतोच आहोत, त्यामुळे तीही शिकून छान होईल परिपक्व, असं वाटतंय मला. तर छान वाटलं तुमच्यासोबत बोलून. आणि हो, जाता thank you. जाता तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल या मालिकेबद्दल? हेच सांगू की आपल्या कलर्स मराठीवर नवीन मालिका आली आहे. आम्ही सगळेजण तुमच्याकडून खूप 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 जास्त प्रेमाची अपेक्षा ठेवतो आहे. त्यामुळं आमचे सगळ्यांचे रोल्स तुम्ही ॲक्सेप्ट करा, आम्हाला ॲक्सेप्ट करा आणि आमच्या शोला ॲक्सेप्ट करा. आणि सोमवार ते रविवार रोज संध्याकाळी 7:30 वाजता कलर्स मराठीवर बघायला विसरू नका. मोहिनी, प्रेमाची फिल्मी कहाणी. येस, थँक्यू सो मच. थँक्यू.